महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार यांनी मनपा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी भूषविले। व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक जागतिक कीर्तीचे शिक्षण तत्वज्ञ केंद्रीय तिबेटियन युनिव्हर्सिटी वाराणसीचे माजी कुलगुरू पद्मश्री नवागांग समेटन, स्वागताध्यक्ष पंचायत समिती सभापती प्रदीप बापू देशमुख, महिला व बाल कल्याण सभापती वैशाली लळे, समाज कल्याण सभापती अशोक डोंगरदिवे, कृषी सभापती वैभव सरनाईक, महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षण व तंत्र सहसचिव ओंकार बिहाडे आदी उपस्थित होते। कार्यक्रमात युवा संशोधक राहुल देशमुख, पंचायत समिती सभापती प्रदीप बापू देशमुख, डॉक्टर ओंकार बिहाडे, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या अताउल्लाह शेख आदींचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, बुके आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या दर्पण स्मरणिकेचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच शाळेत राहुल देशमुख यांचे सहकार्य व योगदानामुळे अस्तित्वात आलेल्या संगणक लॅबचे उद्घाटन देखील अतिथींच्या हस्ते करण्यात आले। सायंकाळी 7:30 वाजता वऱ्हाडी कवी हास्य सम्राट मिर्झा रफी अहमद बेग यांचा मिर्झा एक्सप्रेस कार्यक्रम संपन्न झाला। वऱ्हाडी कविता ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची आणि गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती। दोन्ही सत्रातील कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। कार्यक्रमाचे संचालन नंदकिशोर भोयर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदू कवडकर यांनी केले। इतर देशातून येऊन लोकांनी राज केलं, त्याला आपण गुलामगिरी म्हणतो। कोणी राजा असल्याने काही फार आपल्याला फरक पडतो असं नाही, पण त्यांनी विचार करण्याचे कौशल्य मोडून टाकले। भारत देशाची गरिबी आता 77 वर्ष स्वातंत्र्य होऊन पण संपली नाही, हा त्या विचार करण्याची क्षमता कमी केल्यामुळे। तर या गरिबीमध्ये एवढा दम आहे की तो थांबणार आहे, एवढं वर्ष थांबलेला आहे। दिवसात मी ते काम करतो गरिबी संपवण्यात। काही गावांमध्ये 100% करण्यामध्ये मला यश आलंय। उरलेले गाव करून टाकणार। माननीय पंतप्रधान विकसित भारतचं स्वप्न बघत आहे। आज 23 वर्षानंतर म्हणजे 2047 पर्यंत त्याला दिशा देणारे आपला कार्यक्रम या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि तो पूर्ण देशाचं गरिबी संपवणारे ग्रामीण गरिबी, शहरी गरिबीचा मी अभ्यास नाही केलेला, पण ग्रामीण गरिबी दूर होणार आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।